2 तास झाले, 3 इनिंग संपल्यात. त्यामुळे आपण बराच उशिरानं चाललोय. आज सगळे रिलॅक्स मोडमध्ये दिसतात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. निलेश इलेवन जावळे विनर्स टीम कडून प्रसाद घरत आणि आदेश पाटील. पहिलं षटक घेऊन नावा एक्सप्रेस वैष्णव भोईर. 64 धावांचा चेस करायचा. पाठीमागच्या मॅचमध्ये 61 धावा झाल्या नव्हत्या. डिफेंड झाल्या होत्या पहिल्या सुपर 8च्या मॅचमध्ये. इकडे मात्र दुसराही सामना तसाच पाहायला मिळेल की परंतु प्रसाद घरत एकटा जरी थांबला तरी 64 धावा एकटा काढू शकतो. एवढी स्ट्रेंथ या खेळाडूची आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड गेम. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. वैष्णव भोईर पहिलं षटक घेऊन पहिला बॉल. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रसाद घरतनं चांगलाच प्रसाद दिलाय. वैष्णव भोईरला पहिलाच बॉलवर षटकार. हो, चांगला फटका यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पूल केलाय. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक षटकार. तर नामदेवजी ठाकूर साहेब बामणडोंगरी यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. फुल टॉस आहे. ओ, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. कमाल क्षेत्ररक्षण. तिथून बॉल निसटला असताना कदाचित 4 मिळाल्याचा असत्या. सुपर फिल्डिंग. प्रवेश आहे थोडस जास्त इंजरी असेल. चला थोडं लक्ष घाला त्याच्याकडे सुद्धा. दोन तासामध्ये 3च इनिंग झाल्यात. यस, स्प्रे पाहिजे. चला फर्स्ट एड बॉक्स. चला फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा. जर जास्त इंजरी असेल तर अंपायर्स. चला 12th मॅन लगेच जाईल. जर जास्त इंजरी असेल तर आपण रिलॅक्स व्हा. थोडा रेस्ट आपण करू शकतो. तोपर्यंत जाऊया मंचावर. सन्मान केले जातील आमच्या सन्माननीय पाहुणे. कोपरगाव अध्यक्ष वैभवजी घरत साहेब उर्फ बंटी शेठ यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. चला जास्त गंभीर असेल अंपायर्स तर खेळाडू बाहेर येऊ द्या. कारण आपल्याला जास्त उशीर करून जमणार नाही या मॅचमध्ये. कारण अगोदरच आपण 2 तास घालवले 3 इनिंगसाठी. तर सन्मान केला जातो त्या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर.
चला स्पीडअप करा प्लीज, कारण स्पर्धा वेळेमध्ये संपन्न झाली पाहिजे आणि जेव्हा शेलगरचं मैदान असतं तुम्हाला स्पर्धा वेळेमध्ये संपन्न करावीच लागते. आणि जर तुम्ही जास्त उशीर करत असाल तर सूचना येतात आम्हाला आयोजकांच्या वतीनं, कारण या स्पर्धेचा डिसिप्लिन मेंटेन तुम्हाला करता आली पाहिजे. आणि ती जबाबदारी आहे प्रत्येक खेळाडूची आहे, संघ मालकाची सुद्धा तेवढीच आहे. आपला खेळाडू आपला संघ वेळेमध्ये खेळतोय की नाही, उगाचच टाइम घालवला जातोय हे सुद्धा संघ मालकांनी किंवा कॅप्टननी सांगणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. चेंज ऑफ पेस होता यावेळेस मात्र ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह फटका, व्हॉट अ शॉट, सुंदर फटका पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 रन. आदेश पाटीलच्या बॅटमधून मात्र एक चांगला स्ट्रोक, चौकारानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 17 या आकड्यावर. 17 रन्स, 17 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. वैष्णव भोईर प्रचंड महागडा ठरला आतापर्यंत. 64 धावा चेस करायच्या जावळे टीमला. कट करण्याचा प्रयत्न, हा वेगवान चेंडू होता, पंचांनी सुवैरचा निर्वाळा दिला. एक व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन. टोटल मूव्स टू 18 नाऊ. 18 धावा धावफलकावर. निलेश 11 जावळे विनर्स आणि प्रिन्स 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा. ओ व्हॉट अ शॉट, कमाल इम्प्रोवायझिंग स्ट्रोक बनवला इकडे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आदेश पाटीलच्या बॅट मधून येतोय कलात्मक फटका, चौकार. चला लगेचच दुसऱ्या षटकासाठी तयार राहा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा, 22 रन्स. तब्बल 22 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात केली निलेश 11 जावळे विनर्स टीमनं. डिफेंडिंग चॅम्पियन हा संघ आहे. तो सन्मान केला जातोय. देवालय मित्रा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणखीन एक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अक्षरशः टेकडीच्या दिशेनं चेंडू फिरकावलाय. प्रसादच्या बॅटमधून आणखीन एक उत्तुंग षटकार. त्यानंतर कृष्णा सगादेवन सर या ठिकाणी उपस्थित आहेत या स्पर्धेला सदिच्छा देण्यासाठी. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. प्रल्हाद शेठ भगत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. त्यानंतर नामदेवजी ठाकूर साहेब यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चेंज ऑफ पेस होता, स्लोवर वन होता, तो एवढा स्लो आला की तो ओळखला फलंदाज प्रसादनं आणि कव्हरच्या वरतून धाडलाय तो सरळ सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा षटकार. टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचले ती 34 या आकड्यावर. निम्म अंतर पार करून टाकलंय. मागच्याही मॅच मध्ये असंच निम्म अंतर पार झालं होतं पहिल्या 8-9 बॉलमध्ये आणि त्यानंतर मात्र सामना फिरला होता. इकडे सुद्धा तसंच काहीसं घडणार का, परंतु त्यासाठी तुम्हाला ब्रेक थ्रू द्यावेच लागतील. आणि आघाडीचे गोलंदाज वैष्णव भोईर, विनोद भगत, वेगवान गोलंदाजांच्या अगेन्स्ट मात्र या धावा आल्यात. आणि प्रसाद गरज एकटा थांबला ना, सगळ्याच्या सगळ्या धावा एकटा करू शकतो एवढी प्रचंड ताकद मात्र प्रसादच्या मनगटामध्ये आहे. आजपर्यंत लॉंग इनिंग्स साकारण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. हलक्या हातानं स्टेअर केलं होतं पॉइंटला. सिंगल त्या ठिकाणी क्विक कंप्लीट केले. एकच जाव येईल, सिंगल रन. स्मार्ट क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, त्याला माहिती आपल्या विकेटचं महत्व किती आहे. आता धावा तर भरपूर झाल्यात, परंतु त्याच बरोबरीनं हा डाव पुढे न्यायचा आहे. इतक्यावर अर्ध्यावर सोडून जमणार नाहीये. इकडे मात्र विजयाची झळाळी सुद्धा द्यावी लागेल. 35 धावा झाल्यात, 35 रन्स. नेक्स्ट मॅच बी रेडी.
टॉस जिंकलाय सावका स्मृती गव्हाण संघानं. चांगला बॉल होता यावेळेस मात्र विनोद भगतचा. यॉर्क केला होता, सिंगल येईल. सावका स्मृती गव्हाण संघ आपला स्क्वॉड रेडी करा. जशी मॅच संपेल लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये उतरायचंय तुम्हाला. आता उशीर करून जमणार नाही आपल्याला, कारण आज थोडंसं उशिरानं चाललोय. UNPL सर्वांनी चांगली मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. उलबे नोड प्रीमियर लीग 2026. फुल टॉस आहे, स्क्वेअर लेगला धाडलाय बॉल, सरळ सीमारेषेच्या पलीकडे प्रसादच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक षटकार. सन्माननीय आशिषजी पाटील साहेब धामा यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. त्याचप्रमाणे प्रल्हादजी पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे, त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे मयुरेश म्हात्रे, जितेश म्हात्रे, समाधान ठाकूर, संदीप म्हात्रे सर्वांना विनंती आहे आपण मंचावर या, आपलं सहर्ष स्वागत आहे. रोशनजी भोईर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्व आमचे न्हाव्याचे मान्यवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट हा स्ट्रोक प्रसादचा. लॉंगचे असे क्षेत्ररक्षण झाले त्या ठिकाणी, तोपर्यंत मात्र दुहेरी धाबा. हा डाव मात्र पुढे नेलाय, सुस्थितीमध्ये पोहोचलाय. निलेश इलेवन चावळे विनर्स गेले 2 वर्ष सातत्यानं उल्वे नोट प्रीमियर लीगची स्पर्धा जिंकले. डिफेंडिंग चॅम्पियन आहे. सलग 3ऱ्या वर्षी सुद्धा धमाका करण्यासाठी तयार आहेत प्रमोदजी कडू यांचा संघ. स्पीडअप करत राहा. 2 षटकांचा खेळ समाप्त. 44 धाबा धावफलकावर. सावका स्मृती गव्हाण टीम आपली प्लेइंग 11 आपण रेडी करा. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच तयारीत राहा. हे सगळे नुकतेच आलेले आमचे नाव्याचे मान्यवर आपल्या टीव्ही स्क्रीनवर, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दोन ओव्हर्समध्ये 44 धाबा आल्यात, भरपूर धाबा उभारल्यात. 64 करायच्यात, आता फार जास्त काही राहिलेलं नाहीये. 3 ओव्हर्समध्ये 20 धाबांची गरज आहे. प्रिन्स 11 पुरुषोत्तम बेलपाडा संघ सुरुवात चांगली केली होती फलंदाजानं. सुरुवातीच्या 2 ओव्हर्समध्ये 32 काढल्या होत्या संघानं, 33 काढल्या होत्या, परंतु त्यानंतर 3 ओव्हर्समध्ये जास्त धावा आल्या नाहीयेत. अन्यथा 70 पेक्षा जास्त धावा बेलपाड्याच्या व्हायलाच हव्या होत्या, पण त्या कुठेतरी थोड्याफार कमी पडल्या. आणि प्रसाद घरत हा सामना जिंकायचा म्हटला तर ही विकेट फार निर्णायक आहे. पाठीमागे वळवलाय, फाईन लेगला मात्र स्टॉप केलाय बॉल. PB आहेत त्या ठिकाणी, 1 रन मिळेल. शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय, स्क्वेअर लेगला लॉंग चेस आहे बॉल, सरळ सीमा रेषा पार. 4 धाबां करता चौकार. प्रसाद करत या स्पर्धेमध्ये 100 धावा कंप्लीट करतोय. वेल प्लेड प्रसाद. डाबा गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय आशिष शेठ पाटील साहेब ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाले, त्यांचा मी मनाच्या अंतकणापासून हार्दिक असं आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच आशिषजी. आणि अशाच दानशूर व्यक्तिमत्वांमुळेच खरं तर स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं धाडस आमचं सुद्धा वाढतं. प्रसादचा स्ट्रोक फाईन लेग बाउंड्री लाईनच्या वरतून हवाई सफर करण्यासाठी इट्स अनदर ह्यूज वन. षटकार. सावका स्मृती गव्हाण संघ आपला स्क्वॉड रेडी करा. जशी मॅच संपेल लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे तुम्हाला. खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका. जशी मॅच संपेल तसं लगेच मैदानामध्ये चला. अजूनही एकही अर्धशतक झालेलं नाहीये या स्पर्धेमध्ये. इकडे मात्र चांगला स्ट्रोक, लॉंग ऑन कडे सिंगल मिळेल, 1 रन. आणखी धाव यावेळेस मात्र कंप्लीट करण्यात आले. 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले 57. आज या स्पर्धेची 5वी रात्र आहे आणि 5व्या रात्रीपर्यंत एकही अर्धशतक नाहीये. आणि कुठेतरी हा एक विक्रम मात्र व्हायलाच हवा. आणि सध्याच्या घडीला प्रसाद घरत मात्र तो कारनामा करू शकतो. हा स्ट्रोक यावेळेस मात्र पहिलं अर्धशतक.
प्रसाद गरजचा उल्वानोड प्रीमियर लीग मध्ये 7व्या पर्वामधला पहिला अर्धशतक झळकवणारा खेळाडू जावळे गावचा सितारा प्रसाद गरज 13 बॉल मध्ये 52 धावांची अतिशय इनिंग 400चा स्ट्राईक रेट मात्र हे अर्धशतक कंप्लीट केले. सुपर बॅटिंग प्रसाद गरज. आणि या अर्धशतकासाठी अमर शेठ म्हात्रे यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. 5,000. शॉर्ट बॉल सामना जिंकलाय. सुपर 8 सुपर 4 मध्ये मात्र आता प्रवेश केलाय. एकही गडी न गमावता निलेश 11 जावळे विनर्स UNPL 7व्या पर्वाच्या सेमी फायनल मध्ये. अभिनंदन प्रसाद गरज, अभिनंदन प्रमोद शेटकडू, अभिनंदन निलेश 11 जावळे विनर्स. वेल प्लेड बॉईज. आणि चला सावकाश स्मृती गबाण संघ लगेचच मैदानाचा ताबा घ्या प्लीज. चार मॅच मध्ये तब्बल 123 धावा, 58 धावा ही नॉट आउट इनिंग आत्ताची. आणि ॲव्हरेज पहा 61.50, 315चा स्ट्राईक रेट. सावकार स्मृती गव्हाण संघ चला आतमध्ये चला प्लीज. सिद्धेश आपला स्क्वॉड घेऊन प्लीज आतमध्ये चला, कारण अनाउन्समेंट आम्ही अगोदरच केल्या होत्या. ही पहिली अनाउन्समेंट नाही आहे. चला लवकर चला, कारण पहिल्यांदा तुम्ही आतमध्ये चला. चला सिद्धेश आपला स्क्वॉड घेऊन आतमध्ये चला. हेमंतजी पाटील आपल्या सूचना करा आपल्या टीमला.